नमस्कार मैत्रिणींनो, कशा आहात? आशा करते मजेत असाल, छान छान पदार्थ बनवत असाल आणि खात असाल. तर इथे आज पवन आणि शुभ्राच्या टिफिनसाठी मस्त अशी भरवा भेंडी बनवलेली, जी अगदी पटकन बनवून तयार होते. तर इथे पाव किलो भेंडी घेतलेली. भेंडी बघू शकता, अगदी मस्त कवळी लुसलुशीत ही भेंडी होती. तर जेव्हा जेव्हा मी भेंडी बनवते तर पवन आणि शुभ्रा सांगतात की अशाच प्रकारे मम्मी भेंडी बनवत जा, जी चवीला खूप छान लागते. तर इथे ही भेंडी मस्त आपण आता चिरून घेऊया. हे बघा, अशा प्रकारे व्यवस्थित चिरून घ्यायची, म्हणजे आपल्याला मसाला यामध्ये व्यवस्थित भरता येतो. चला, तर सगळ्या भेंडी मी अशाच पद्धतीने चिरून घेणार आहे. यासाठी आपल्याला जास्तीचं काही करायची गरज नाही आहे, अगदी पटकन तयार होतो. तुम्ही टिफिनसाठी हे बनवू शकता किंवा दुपारच्या जेवणामध्ये मस्त असं वरण भात, चपाती आणि त्यासोबत ही भरवा भेंडी खरंच खूप छान बेत होतो. तर सगळी भेंडी इथं चिरून झालेली आहे. तर इथं 2 चमचे शेंगदाण्याचा कूट घालणार आहे. त्यानंतर यामध्ये धना पावडर घालायची, थोडीशी हळद घालायची. इथं लाल तिखट थोडंसं मी कमी घातले. कांदा लसूण मसाला घातला. त्यानंतर यामध्ये मी कोथिंबीर आणि मीठ घातले. इथं मीठ घातले. लगेच यामध्ये कोथिंबीर देखील घालणार आहे. हे बघा, आणि यामध्ये चवीसाठी थोडासा लसूण असा छान ठेचून घातलाय. हे बघा, आता यामध्ये अर्धा टोमॅटो बारीक चिरून घेतलाय, तो घातलाय. यामुळे काय होतं ना, या मसाल्याला छान आंबट तिखट अशी चव येते. आणि जो आपण मसाला या भेंडीमध्ये ज्यावेळेस भरू ना, तर मसाला छान मिळून राहतो, मसाला भेंडीच्या बाहेर येत नाही. त्यामुळे थोडंसं टोमॅटो तुम्ही यामध्ये नक्की घाला. आता हा मसाला छान दाबून ह्या भेंडीमध्ये भरून घ्यायचा आहे. हे बघा, अशा पद्धतीने इथं आता मी सगळ्या भेंडीमध्ये हा मसाला भरून घेणार आहे. तर या पद्धतीने तुम्ही मसाला बनवून यामध्ये भरलं वांग देखील बनवू शकता, ते सुद्धा अप्रतिम होतं. तुम्ही कशा प्रकारे भरवा भेंडी बनवताना ते देखील मला कमेंट करून सांगा. तर इथे सगळ्या भेंडीमध्ये मसाला भरून झालेला आहे. तर कढईमध्ये 1.5 चमचा तेल घातलेले, त्यामध्ये लसूण घालायचा आहे. तर लसणामुळे ह्या भेंडीला मस्त अशी चव येते. त्यानंतर थोडीशी कोथिंबीर देखील घातली आहे. तर हे व्यवस्थित परतून घ्यायचं आहे. खूप जास्त इथे लसूण लाल करायचा नाही आहे. लगेचच भेंडी देखील घातली आहे. आता ही छान मध्यम गॅसवर व्यवस्थित परतून घ्यायची आहे. खूप मोठा गॅस केला ना, तर पटकन ह्याच्यावरचा थोडासा शेंगदाण्याचा कूट आहे तो लगेच करपला जातो आणि त्यामुळे भेंडी करपट होते. त्यामुळे काय करायचं ना, मध्यम किंवा मीडियम गॅसवरच ही भेंडी परतून घ्यायची, खूप मोठा गॅस करायचा नाही. आता यावरती मी थोडंसं झाकण ठेवून अगदी 1 ते 1.5 मिनिटासाठीच याला वाफ काढून घेणार आहे, का तर भेंडी खूप पटकन शिजली जाते. आता हे छान व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे. हे बघा, अजिबात भेंडीतला मसाला बाहेर आलेला नाहीये. पवनला ही भेंडी फ्राय खरंच खूप जास्त आवडते. तुम्ही मुलांच्या टिफिनसाठी किंवा तुमच्या घरात कोणी ऑफिसला जातात त्यांच्या टिफिनसाठी ही भरवा भेंडी बनवू शकता. अगदी सोपी अशी ही रेसिपी आहे. तुम्हाला आजची भरवा भेंडीची रेसिपी कशी वाटली ना, मला कमेंट करून नक्की सांगा. आणि तुम्ही आपल्या चॅनलवर जर नवीन असाल ना, तर चॅनलला सबस्क्राईब करा. साईडचं लगेचच बेल आयकॉनसुद्धा प्रेस करा, म्हणजे काय होईल ना, मी जेव्हा जेव्हा व्हिडिओ अपलोड करेन त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि तुम्ही माझे व्हिडिओ लगेचच बघू शकता. यासाठी कसला चार्ज नाही आहे. आणि हा जर व्हिडिओ तुम्हाला जर आवडला असेल ना, तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा. पुन्हा अशाच एखाद्या छानशा व्हिडिओमध्ये भेटू. तोपर्यंत तुम्ही सुद्धा छान छान पदार्थ बनवत जा आणि खात जा. चला मंडळी, बाय.